नमस्कार, मी निकिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तर आता रात्रीचे किती वाजले तुम्हाला दाखवते मी घड्याळ. रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्ही बाहेर जातोय. बाहेर कुठे हे तुम्हाला बघायला भेटेलच, तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावा लागेल. चला तर मग आता निघूया. ब्लॉगची सुरुवात जरी 10 वाजता झाली ना, पण आम्हाला इथे येईपर्यंत 10:30 पावणे 11 वाजले होते. एवढी रात्र झाल्यानंतर पण असं वाटतच नव्हतं की रात्र झाली आहे, कारण एवढ्या साऱ्या गाड्या आणि हे सगळं चालू होतं. तर चला तर मग आता आम्ही कुठं चाललो हे मुलांकडूनच ऐकूया, तुम्हाला पण ऐकवते. तर कुठे चाललो आपण? आपण कुठे चाललो बेटा? तर इथं ना 12 ज्योतिर्लिंग आणि सतयुग दाखवलेलं होतं आणि तिथं छान अशी माहिती पण देत होती. ते आपल्याला बघायचंच आहे, पण मुलांना कंट्रोल होत नसल्यामुळे पहिले आपण यात्रेत जाणार आहोत आणि त्यानंतर मी तुम्हाला हो ना बसायचं आहे ना थांब. तर इथं ना आम्ही गाडी पार्क करण्यासाठी जात होतो, कारण खूप गर्दी होती आणि गाडी लावायला पण जागा नव्हती. गाडी वगैरे पार्क केलेली. आता आम्ही निघालो यात्रेकडे जायला. तर तिथून आम्ही पायी पायी निघालो, कारण थोड्या अंतरावर लावली होती गाडी. तिथून आम्ही यात्रेसाठी निघालो आणि फायनली पोचलो यात्रेमध्ये. तर इथं मुलांनी खूप असा एन्जॉय केला मस्त, आणि त्यानंतर आम्ही निघालो थोडंसं काही खाण्यासाठी. तर इथं काही गेम होते, तर आहोंना पण काही मोह आवरला नाही. त्यांनी पण एक गेम ट्राय केला, तर ते तुम्ही पुढे बघाच. तर थोडं पुढे गेलो तर ही मुलगी ना अशी रस्त्यावर चालत होती. तर खरं तर मला वाईट पण वाटत होतं, पण मग म्हटलं ठीक आहे की त्यांची काही मजबुरी असणार. तर मग म्हटलं ठीक आहे. मग थोडा वेळ आम्ही ते बघितलं, तर ती खरंच खूप भीती पण वाटत होती मला, पण त्यांना प्रॅक्टिस झालेली असते. अहो बोलत होते. तर मग थोडा वेळ ते बघितलं आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. कंटिन्युअसली ती मुलगी न थांबता ते चालूच होतं तिचं चालणं, आणि वेगवेगळ्या प्रकारे ते ट्राय करत होती. थोडा वेळ बघितलं आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. मोबाईल घ्यायचा का? काय आहे तिथं? चल
देखिए घर में हमें सफाई पसंद है, अच्छा जैसा अन्न वैसा मन। तो शुद्ध खाएंगे तो काम करो, लो पॉइंट आगे नहीं आए। और पीना भी क्या है, जैसे शराब पीने वाले का वाणी भी क्या होता है, कहते हैं ना जैसा पानी वैसी वाणी। तो पीने वाले का बोल भी कड़वा हो जाता है ना बोलने में। तो भगवान कह रहा है ये कड़वी चीज़ें मेरे पे स्वाहा कर। इसीलिए शिव मंदिर में शिवलिंग के आगे क्या चढ़ाते हैं, आम के फूल, धतूरे के फूल, बेल पत्थर। बाकी देवताओं पे हम फल फूल चढ़ाते हैं, लेकिन शिव पे कड़वी चीज़ नहीं क्यों चढ़ाते हैं? क्योंकि भगवान कह रहे हैं ये कड़वाहट जो है ना, ये खाने की आदत, ये बुरा पीने की आदत और बुरा सोचने की आदत, ये छोड़ दो तो आपका जीवन श्रेष्ठ बन जाएगा। और प्रकृति ने हमें इतने अच्छे कलरफुल, इतने टेस्टी, इतने विटामिन से भरपूर फल दिए हैं। तो वो खाने की जगह अगर तम्बाकू खाएंगे तो कैंसर और टीबी होगी। आहार भी नहीं लेना है और गलत। चलो चला तर मग आजच्या ब्लॉगचा एंड मी इथंच करते. भेटू एक नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये.